नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. स्क्रॅप टेंडरचे आमिष दाखवून 45 लाखांची फसवणूक. जीएसटी कार्यालयातील शिपाई अटकेत. इचलकरंजीतील बंडगर चौकात राहणारे आणि स्क्रॅपचा व्यवसाय करणारे तौफिक खान यांची स्क्रॅप टेंडर मिळवून देण्याच्या आमिषाने 45 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रसूल शेख याला अटक करण्यात आली आहे. कुरुंदवाड येथील शोएब अथणीकर व रसूल शेख हे दोघे तौफिक खान यांच्या कार्यालयात भेटीस आले होते. त्यावेळी अथणीकर याने रसूल शेख हा कोल्हापूर येथील जीएसटी कार्यालयातील अधिकारी असल्याची ओळख करून दिली. यानंतर शेख याने जीएसटी न भरलेल्या कंपन्यांची मशिनरी जप्त करून त्याचा स्क्रॅप टेंडर काढला जाणार असून इच्छुक असल्यास ते टेंडर मिळवून देतो असे सांगितले. तसेच शिरोली औद्योगिक वसाहतीत अशाच प्रकारचे स्क्रॅप टेंडर दिल्याचा दावा करत टेंडर भरल्यास मोठा फायदा होईल असे अथणीकर याने सांगितले. स्क्रॅपची किंमत 1.5 कोटी रुपयांच्या घरात असून टेंडरची रक्कम 55 लाख रुपये ठरेल. त्यापैकी 50% रक्कम आगाऊ भरावी लागेल असे सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून तौफिक खान यांनी 30 मार्च 2022 ते 9 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आरटीजीएस व एनईएफटीद्वारे एकूण 45 लाख रुपये आरोपींकडे जमा केले. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही टेंडर न मिळाल्याने खान यांनी कोल्हापूर येथील जीएसटी कार्यालयात चौकशी केली असता रसूल शेख हा अधिकारी नसून शिपाई असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याने यापूर्वीही अनेकांना स्क्रॅप टेंडरचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघड झाले. यानंतर आरोपींकडे पैसे अथवा टेंडरबाबत विचारणा करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तौफिक खान यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रसूल शेख याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. ग्रामदेवता नेटवर्कसह